नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी खुश खबर, मुख्यमंत्री होताच पहिला निर्णय। हो मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर। ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप होणार आहे। या अंतर्गत एकूण 23 जिल्हे पात्र करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो, या 23 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 27,500 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे। या संदर्भाचा शासन निर्णय म्हणजे मित्रांनो GR सुद्धा या ठिकाणी प्रकाशित करण्यात आला आहे। तर मित्रांनो, कोणत्या 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे या संबंधित याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। बघा मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2024, माई, ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक 10 डिसेंबर 2024 रोजी हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विविध दराने मदत देण्यात येते। शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 27/3/2023 अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकष व दर विहित करण्यात आले आहेत। आणि मित्रांनो, केंद्र शासनाने विहित केलेल्या 12 नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक 30/1/2014 अन्वये अवेली पाऊस, अतिवृष्टी, वीज कोसळणे, समुद्राची उधाण व आकस्मिक आग स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे। तसेच दिनांक 22/7/2023 च्या शासन निर्णयान्वये सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्तीत घोषित करण्यात आली आहे। संदर्भ क्रमांक 3 येथील दिनांक 1/1/2024 च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेली पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेली पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टरपर्यंत मदत अनुज्ञा करण्यात आली आहे। जून ते ऑक्टोबर 2024 या महिन्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनात प्राप्त झाले आहेत। त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता। मित्रांनो, शासन निर्णय मध्ये काय सांगण्यात आला आहे बघा। जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये 2,920,57,50,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, ही रक्कम या 23 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रति हेक्टरी 27,500 रुपये प्रमाणे जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नुकसान भरपाई पात्र जिल्हे बघू शकता। मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, जालना जिल्ह्यात सप्टेंबर 2024 मध्ये नुकसान झालेल्या 2,82,538 शेतकऱ्यांसाठी 412,30,00,000 रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील 2,96,779 शेतकऱ्यांसाठी 419,48,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे। तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील 7,83,915 शेतकऱ्यांसाठी 812,38,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील 5,62,214 शेतकऱ्यांसाठी 520,94,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 1,80,786 शेतकऱ्यांसाठी 221,81,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,57,747 शेतकऱ्यांसाठी 234,20,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे।
आणि मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील जून 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 10 शेतकऱ्यांसाठी 1,08,000 रुपये मंजूर झाले आहे. आणि मित्रांनो, बीड जिल्ह्यात जुलै आणि ऑगस्ट 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 51,739 शेतकऱ्यांसाठी 23,57,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यात ऑक्टोबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 81,966 शेतकऱ्यांसाठी 78,41,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यात जून 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 460 शेतकऱ्यांसाठी 9,79,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील 1,09,91 शेतकऱ्यांसाठी 10,08,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यातील 7,707 शेतकऱ्यांसाठी 4,56,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील 522 शेतकऱ्यांसाठी 70,99,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, बीड जिल्ह्यात जुलै 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 10 शेतकऱ्यांसाठी 2,81,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 1,605 शेतकऱ्यांसाठी 2,83,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात ऑगस्ट 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 152 शेतकऱ्यांसाठी 24,48,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, गोंदिया जिल्ह्यात सप्टेंबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 27,012 शेतकऱ्यांसाठी 26,29,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, भंडारा जिल्ह्यातील 8,497 शेतकऱ्यांसाठी 10,02,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 217 शेतकऱ्यांसाठी 41,48,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, गडचिरोली जिल्ह्यातील ऑगस्ट व सप्टेंबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 3,952 शेतकऱ्यांसाठी 3,27,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, नागपूर जिल्ह्यात जुलै ऑगस्ट या कालावधीत नुकसान झालेल्या 28,604 शेतकऱ्यांसाठी 64,41,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यात ऑगस्ट सप्टेंबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 851 शेतकऱ्यांसाठी 82,41,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, वर्धा जिल्ह्यात सप्टेंबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 4,187 शेतकऱ्यांसाठी 3,09,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 331 शेतकऱ्यांसाठी 21,82,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, धुळे जिल्ह्यात ऑगस्ट 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 148 शेतकऱ्यांसाठी 18,75,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यातील 527 शेतकऱ्यांसाठी 41,52,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, जळगाव जिल्ह्यात 5,731 शेतकऱ्यांसाठी 5,71,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यात 5,749 शेतकऱ्यांसाठी 2,40,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यात सप्टेंबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 400 शेतकऱ्यांसाठी 10,73,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. आणि मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यात सप्टेंबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 37,747 शेतकऱ्यांसाठी 580,01,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, सांगली जिल्ह्यात सप्टेंबर 2024 या कालावधीत नुकसान झालेल्या 5,153 शेतकऱ्यांसाठी 3,48,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. तर मित्रांनो, अशी एकूण महाराष्ट्र राज्यातील या 23 जिल्ह्यातील 26,48,247 शेतकऱ्यांसाठी 2,920,57,50,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे. आणि मित्रांनो, ही नुकसान भरपाई या 23 जिल्ह्यातील 26,48,247 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.